हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या एस्क्रेशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्या चॅनलवर ज्वेलरी मेकिंग क्लासेसचा डे 6 आहे. जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ नाही बघितले तर तुम्ही नक्की बघून घ्या. तर आज आपण इथं चापाची नथ शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारे मटेरियल बघून घ्या. इथं 3 प्लायर लागणार आहेत, त्यांची नावं मी आधी तुम्हाला सांगितलेली आहेत. त्याच्यानंतर ही 22 गेजची तार घेतलेली आहे आपण, 20 गेजची आहे. याच्यामध्ये तुम्ही 18 गेजची पण वापरू शकता, पण मी इथे ही 20 गेजची तार वापरते. त्याच्यानंतर हे मायक्रो पॉलिश 0 mm मोती आहेत. त्याच्यानंतर हे 4 mm मोती आहेत आणि हे लोरियल्स घेतलेले आहेत आणि हे 5 mm चे मोती आहेत. हे काय 1-2 लागतील आपल्याला. त्याच्यानंतर हा क्रिस्टल आहे 6 mm चा ग्रीन कलरमध्ये. हा 4 mm चा क्रिस्टल आहे रेड कलरमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण इथं आज ही पिकॉक्स कुंदन वापरून ही नथ बनवणार आहोत. तर ही 0.3 mm ची गेज तार पण लागणार आहे आपल्याला. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. जर कुणी माझे आधीचे व्हिडिओ नाही पाहिले, इथं फ्री ज्वेलरी मेकिंग क्लास सुरू आहे आपल्या चॅनलवर. जर कुणी आपले व्हिडिओ नाही पाहिले, तिथे ज्वेलरी मटेरियलचं नॉलेज, बाकी नथिंगचे बेस वगैरे सर्व काही शिकवलेलं आहे. तुम्ही आधीपासून बघितलं तर समजेल. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जाऊन. तर आपण इथं ह्या साईजनुसार तार कट करून घेणार आहोत. आपण बेस मी शिकवलेला आहे. मी फक्त बेसचा पण व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. आता इथं काय करायचं आहे, आपण एक स्पायरल बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हा नथ तुम्ही दोन्हीही 2 तारांमध्ये, म्हणजे 22 गेज असू दे किंवा 18 गेज असू दे, या दोन्ही तारांमध्ये बनवू शकता. गेज तारमध्ये मी इथं ही 20 गेजची तार वापरलेली आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर दोन्हीमध्ये कुठल्याही तारेमध्ये तुम्ही बनवू शकता. तर आता आपण अशा पद्धतीने याला स्पायरल बनवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. जसं आपला हा कुंदन याच्यावर सेट होईल तर बघून आपण इथं हे स्पायरल बनवणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं थोडंसं अंतरावर आपल्याला इथं बॅक साईडला बेंड करायचं आहे. थोडं जास्त नाही करायचं. अशा पद्धतीने बघू शकता. आता आपण इथं ही 30 गेजची तार जी आहे ती कट करून घेणार आहोत. किमान 35 ते 40 सेंटीमीटर, थोडी जास्तच घ्यायची आहे, कारण मध्ये जॉईंट करण्यापेक्षा आपण इथे जास्तच कट करून घेणार आहोत बिगिनरसाठी. तर आता आपण स्पायरलवर ही तार जी कट करून घेतलेली आहे 0.3 mm ची, इथं रॅप करून घ्यायची आहे, बांधून घ्यायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने 3 ते 4 वेळा याला आपण रॅप करून, जी छोटी तार आहे ती पण रॅप करायची आहे, किंवा इथं कट करून आपण ती दाबून घ्यायची आहे. इथं अशा पद्धतीने कट करून इथं आपण फ्लॅट नोज प्लायरने त्याला दाबून घ्यायचं आहे. ही तार दाबायला विसरायचं नाही, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कारण इतकी नथ आपण बनवतो त्याच्यानंतर जर ही तार राहिली तर आपल्या नाकाला टोचते. त्याच्यासाठी आता इथं काय करायचं आपल्याला, हा जो पिकॉक कुंदन घेतलेला आहे तो अशा पद्धतीने याच्यावर ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर जे त्याच्यामध्ये होल असतात बॅक साईडला, जे इथं होल दिसत आहेत तुम्हाला, याच्यातून ही तार पास करून घ्यायची आहे. म्हणजे ह्या तारेवर, ह्या ज्या बेस तारेवर आपण हा कुंदन फिट करायचा आहे तो कशा पद्धतीनं, इथं बघा अशा पद्धतीने तार घेऊन इथं फिट केला पूर्णपणे. सगळ्या साईडून आपण सेम प्रोसेस करणार आहोत. एकदा त्या साईडने झालं की परत या साईडून करायचं आहे. थोडा फिट होईपर्यंत टाईम लागतो, पण एकदा फिट झाला की मग आपलं नथ व्यवस्थित बनतं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण इथं या साईडला व्हिडिओमध्येही लक्ष देत चला, व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला नथ बनवायला शिकता येईल. स्किप करत गेला तर तुम्हाला काहीच समजणार नाही. पॉईंट्स सांगितलेले असतात काही ना काही, त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघत चला. आणि आवडतात तर तुम्हाला नक्की लाईक करत चला, म्हणजे आम्हालाही प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ पुन्हा बनवण्यासाठी. तुम्ही लाईकच नाही करत, त्याच्यामुळे काही समजत पण नाही की व्हिडिओ आवडतात की नाही आवडतात ते, त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण सेम प्रोसेस खालच्या साईडनं पण होल त्याला
पूर्ण असतात कुंदनला, ते जेवढे होल आहेत तेवढ्या होलमधून टाकून ही तार आपण प्रत्येक वेळी खालच्या साईडून ओढून घेऊन हा कुंदन फिट करायचा आहे. तर आपला इथं कुंदन आता फिट झालेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, कोणत्या तरी एका होलमधून ही तार बाहेर काढून घ्यायची, किंवा इथं आपण ही रॅप करून घेतली तरी चालेल. अशी 2-3 वेळा तारेला, बेस तारेला अशा पद्धतीने रॅप करायचं आहे. अशा पद्धतीने रॅप करून झाल्यानंतर आता इथं एक 4 mm मोती, एक 4 mm मोती टाकायचा आहे. त्याच्यानंतर 0 mm मोती, अशा पद्धतीने त्याच्यानंतर हा 0 mm मोती बाजूला काढून या 4 mm मोतीमधून ही तार पास करून घ्यायची आहे. इथं लूज नाही सोडायचं, थोडं टाईट पकडायचं आहे कुंदनच्या जवळपास. अशा पद्धतीने आपण इथं ही तार ओढून घेणार आहोत. सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण हा राऊंड होईपर्यंत, ह्याच्या राऊंडभोवती पूर्ण आपण हे सेम प्रोसेस करणार आहोत. जसं आपण फ्लावर बनवतो, मोती फ्लावर, सेम त्याच पद्धतीने आपण इथं याचा राऊंड घेणार आहोत पूर्ण. जर तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितले असतील तर बघून घ्या. फ्लावरसुद्धा शिकवलेलं आहे कसं बनवायचं. त्याच्यानंतर आपण ज्वेलरी मेकिंगचं जे मटेरियल सांगितलेलं आहे ते तुम्ही बघून आणू शकता, घरच्या घरी शिकू शकता. जर तुम्हाला ज्वेलरी शिकायची आवड असेल तर नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर परत सेम प्रोसेस करायची आहे. इथं अशा पद्धतीने पूर्ण मोती आपण इथं टाकून घेणार आहोत. नेक्स्ट प्रोसेस पण तशीच करायची आहे. मी आता इथं याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. अजून एक मोती लागेल याच्यामध्ये, तर तोही आपण घालून घेऊयात. अशा पद्धतीने सेम प्रोसेस राहणार आहे पूर्ण राऊंड होईपर्यंत. तुम्ही जसं फ्लावर बनवायला शिकवलेलं आहे सेम तशीच प्रोसेस करत जायचं आहे इथं पूर्ण राऊंड. इथं तुम्ही पिकॉकच्या जागी कोणताही कुंदन वापरू शकता तुमच्या चॉईसनुसार. आता मी इथं पिकॉकमध्ये बनवते आहे, मयूरमध्ये. तुम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन भेटतात, एडी स्टोनही भेटतात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर आपण इथं हे पूर्ण फ्लावर बनवून घेतलेले आहे आपण. तर आता कशा पद्धतीने ह्याला फिट करायचं ते दाखवते. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण याच्यावर आधी सेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. त्याच्यानंतर आपण इथे ही तार रॅप करायची आहे. आधी असं सेट करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं बेस तारेला एकदा रॅप करायचं आहे आपण. अशा पद्धतीने 2 वेळा. त्याच्यानंतर जसं आपण फिट करायचं शिकवलेलं आहे, 2-2 मोती घेऊन रॅप करायचं, त्या पद्धतीनं सेम इथंही आपण 2-2 मोती घेऊन रॅप करणार आहोत. पुढचा एक मोती, बॅक साईडचा एक मोती घेऊन रॅप केलं, त्याच्यानंतर पुढचा एक आणि 2 नंबरचा मोती घेऊन रॅप केलं. असे 2-2 मोती, प्रत्येक वेळेस 2-2 मोती आपण इथं रॅप करायचे आहेत. त्याच्यानं मोती आपले फिट बसतात. हे विसरायचं नाही कधीही रॅप करायचं. त्याच्यानंतर फिनिशिंग चांगली येते रॅप केल्यानंतर. बघू शकता प्रत्येक वेळेस मी व्यवस्थित दाखवत असते रॅपिंगचं, तर व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल. अशा पद्धतीने आपण इथंही रॅप करून घेतलेलं आहे. आणि आता परत एकदा आपण बेस तारेवर रॅप करणार आहोत. अशा पद्धतीनं आपला इथे नथीचा वरचा बेस तयार झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस बघा काय करायची आहे. त्याच्यानंतर इथं वरच्या साईडला ही तार घेणार आहोत आपण आणि वरच्या मोतीला एकदा रॅप करून घ्यायचे अशा पद्धतीनं. बघू शकता. त्याच्यानंतर आता याच्यात आपण 0 mm मोती इतके पूर्ण म्हणजे हे राऊंड होईपर्यंत आपण इथं मोती टाकून घेणार आहोत. बघू शकता
पिकॉकमध्ये साईजसुद्धा भेटून जातील वेगवेगळ्या प्रकारचे. याच्यापेक्षा छोटाही साईज भेटतो माझ्याकडे. आता हा अवेलेबल असल्यामुळे मी हाच दाखवलेला आहे. छोटा घेतला तर अजून पण छान. नंतर आपण इथं मोती टाकायचे आहेत. अशा पद्धतीने टोटल आपण आज 3 ते ज्वेलरी मेकिंगचा क्लास चालू झाल्यापासून हा 3रा नथ आहे आपला. त्याच्या आधीही मी एक नथ शिकवलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. तर याच्यानंतर आपण नेक्स्ट नथचं झालेलं आहे आता. त्याच्यानंतर आपण इथं नोजपिन एक शिकवूया. नोजपिन पण मी आधी एक शिकवलेली आहे. ते आता परत एक मी नोजपिन शिकवेन. त्याच्यानंतर आपण मंगळसूत्र पेंडेंट वगैरे शिकणार आहोत. त्याच्यासाठी जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ही अशी सुंदर ही आणि ट्रेंडिंगला असलेली ज्वेलरी घरच्या घरी फ्री ऑफ कास्ट शिकायला भेटणार आहे. तर ह्या संधीचा फायदा नक्की घ्या मैत्रिणींनो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ ही कसे वाटतात, समजतं की नाही, मी समजावून सांगते तेही तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवू हे जर तुम्ही सांगितलं तर अजूनच चांगलं होईल. मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवेन. अशा पद्धतीने बघू शकता. पूर्ण राऊंड येईपर्यंत तिथं आपण मोती टाकून घेणार आहोत. अजून एक लागेल, 1-2. जर तुम्हाला एकदा पाहून समजलं नाही तर तुम्ही रिपीटेड व्हिडिओ करूनही बघूनही घरच्या घरी बनवू शकता. नथचं थोडं नाजूक काम असल्यामुळे जे बिगिनर्स आहेत त्यांना लगेच नाही समजणार, लगेच फिनिशिंग नाही येणार. तरी पण तुम्ही ट्राय करत राहिला तर नक्की यश मिळेल. अशा पद्धतीने इथे आपण आता रॅप करणार आहोत. तर अशा पद्धतीने रॅप करून झाल्यानंतर या पूर्ण मोत्याच्या बाजूला आपण हा सेट करणार आहोत. हे अशा पद्धतीने त्याच्यानंतर इथं बिस्तारीला एकदा रॅप करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथं मी जसं शिकवलेलं आहे फ्लावर बनवताना वगैरे तशा पद्धतीने इथं हे ह्याच्यामध्ये तार टाकून गोल्डन मोत्यातून तार टाकून खालच्या साईडनं ही तार ओढून घ्यायची आहे आपल्याला. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या साईडलाही म्हणजे 4 ते 5 ठिकाणी आपण ही प्रोसेस करणार आहोत. अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंगमध्ये बसेल मोती, याच्यासाठी ही प्रोसेस करावी लागते. या साईडला केल्यानंतर दुसऱ्या साईडला असं करायचं आहे, म्हणजे तार निसटणार नाही. त्याच्यानंतर आपलं जे फिटिंग करायचं काम आहे ते सुद्धा व्यवस्थित होईल. जर एका साईडून करत गेलो तर ते तार व्यवस्थित प्रॉपर बसत नाही. त्याच्यासाठी मी अशी टेक्निक वापरते. ह्या साईडून एकदा घेतलं की दुसऱ्या साईडून टाकायचं. बाकी तुम्हाला जमेल तसं करू शकता. अशा पद्धतीने आपण इथं फिट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर दिसते. त्याच्यानंतर आपण ही तार इथं एकदा रॅप करून घेणार आहोत आता तारेवर अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण इथं 4 मोती टाकणार आहोत 4 mm चे. तुम्ही जर व्यवस्थित बघून हे ट्राय केला घरच्या घरी तर तुम्ही हा क्लास केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे नथ बनवू शकता. व्यवस्थित तुम्ही प्रॉपर शिकला तर नक्की बनवाल घरच्या घरी. आणि कोण कोण आत्तापर्यंत माझे व्हिडिओ बघून बनवलेला असाल तर नक्की मला शेअर करा. माझी इंस्टाग्राम ID आहे AS Creation 1315 या नावानं. इथंसुद्धा मला DM करू शकता तुम्ही. अशा पद्धतीने इथं आपण हे 4 मोती घेऊन रॅप केलेले आहेत. त्याच्यानंतर आता इथं आपण हा एक मोती घेतलेला आहे आपण छोटासा.
त्याच्यानंतर याच्यातून एकदा तार टाकून इथं होल आहे त्याच्यामध्ये तार टाकून आपण इथे याला फिट करणार आहोत एकदा अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर इथं थोडं नथीचा शेप देत जायचा आहे खालच्या साईडला. त्याच्यानंतर आपण इथं आता याच्यामध्ये आपण 0.5 mm चा मोती एक टाकणार आहोत. एक टाकला. त्याच्यानंतर इथं ग्रीन क्रिस्टल टाकला 6 mm चा. त्याच्यानंतर परत एक 5 mm चा मोती टाकणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता. आता ही तार आपण इथं एक एक मोती जो घातलेला आहे त्याच्यामध्ये एकदा किंवा दोनदा असं त्याच्यामध्ये मध्ये ही तार रॅप करत जायची आहे अशा पद्धतीनं, म्हणजे ती तार फिट होऊन जाईल. मोती तार बोलली मी, मोती फिट होऊन जातील. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे लोरियल्स टाकणार आहोत. हे तिन्ही लोरियल्स टाकून घेणार आहे अशा पद्धतीनं. इथं मी हा क्रिस्टल घेतला होता, हा स्किप केलेला आहे. याच्या जागी इथं मी हा ग्रीन कलरचाच क्रिस्टल वापरलेला आहे. त्याच्यानंतर आपण याला इथं परत रॅप करायचं आहे लोरियल्स पूर्ण आत घेऊन. त्याच्यानंतर इथं परत रॅप करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. अशा पद्धतीनं इथं आपल्या नथीचा शेप द्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने. शकता इथं फिट करून घ्यायचं आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर ही तार आपण इथं कट करायची आहे वरच्या बाजूला घेऊन. कट केल्यानंतर आपण याला इथं प्लायरने फ्लॅट करून घेणार आहोत अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर ही तार इथं अशा पद्धतीने इथं बॅक साईडला घेऊन अशा पद्धतीनं इथं थोड्याशा अंतरावर आपण ही कट करणार आहोत. म्हणजे जितकं आपलं लूप बनेल तितकं सोडून आपण इथं कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथं लूप बनवायचा आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने लूप बनवून झाल्यानंतर हा लूप इथं ह्याच्यावर अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता. तर ही सुंदर अशी नथ आपली तयार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. ज्या मैत्रिणींना शिकायची आवड आहे तुमच्या फ्रेंड्सना त्यांना नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले नाहीत तर ते व्हिडिओ नक्की बघा. तर आपला नथ मेकिंग कोर्सचा हा डे 5 आहे. तर आधीचे व्हिडिओ तुम्ही बघून पूर्णपणे हा कोर्स शिकू शकता. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा. आणि जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ हवे असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ आपण घेऊन येऊ. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा. थँक्यू.